पहिल्यासारखी भीती मनात राहिली नाही आता या रोडला, कारण आता सवय झाली. फ्यूल भरून झालंय, 100च भरलंय. का पहिलं होतं ना म्हणून आता नाही भरलंय. आता मी उक्षीत चाललोय. उक्षीत याच्यासाठी चाललोय की वॉटरफॉल आहे उक्षीचा, तिकडे जातोय. आता वाजलेत 1:15 झालाय. पालीतून चालतोय मी उक्षीला, कारण इकडून हातकंबा मार्गे जाण्याच्या ऐवजी पालीतून का हातकंब्यातून हायवे जायला काय अडचण नाही, पण बाईकने जायचं आहे ना तर मधूनच जायला पाहिजे जास्त. कारण भावनदी आहे ते पालीतून इथून मधून शॉर्टकट गेलं ना तर 10 किलोमीटर आहे भावनदी, आणि हातकंब्यातून गेलं की हातकंब्याच इथून 8 किलोमीटर आहे. त्याच्या पुढे 4-5 किलोमीटर असेल आय थिंक भावनदी. तर हा थोडा खराब आहे मध्येच सुरुवातीला, नंतर पुढे चांगलं आहे. हा कसं इथे खराब काय, इथे झाडं जास्त आहेत ना बाजूला, त्याच्यामुळे पावसातून खराब झाला आहे. हा पुढे चांगला आहे रोड. मी खरं तर जाणार होतो सकाळी, पण सकाळी काम होतं माझं, ते सर्व कामं आहेत ते आटपले आणि आता टाईम मिळाला आहे तर जातो आहे उक्षीत. मी कधीपासून ठरवलं होतं की उक्षीत जायचं आहे वॉटरफॉलला, पण ते टाईम मिळत नव्हता. तर आज कुठे टाईम काढला आहे. मी बाईक ठेवणार आहे इथे उक्षीत, आणि तिथून पुढे आपल्याला तो उक्षीचा वॉटरफॉल आहे, जो रानपाट गाव आहे त्या रानपाट गावाची त्याला आपल्याला रेल्वे ट्रॅक आहे तिकडे जावं लागतं. तर इथून उक्षीत मी आत्तेच्या इथे आत्ते आहे म्हणजे उक्षीत, तिथे गाडी बाईक आहे तिथे ठेवणार आणि तिथून पुढे चालत जाणार आहे. तर चालत जायला किती वेळ लागतो हे मला माहिती नाही अजून, ते गेल्याच्या नंतरच कळेल. तर आधी उक्षीत जाऊया, आधी तिथे पोचल्याच्या नंतर मग बोलूया आपण. कसे बघा मध्ये येते. मला माहीत होतं हे प्राणी वगैरे असे मध्ये येतात ना, येणार मध्ये थांबणार आणि परत रिटर्न येणार, म्हणून मी आधीच स्लो झालेलो. हा उक्षीचा पूल आहे. पावसातून या पुलावरून पाणी जातं, म्हणजे विचार करा किती पाणी असतं पावसातून.